EDTV न्यूज प्रस्तुत श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत भाग 30. आजच्या भागाचे प्रायोजक आहेत नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, जालन्याचं दैनिक जालना नायक, NRG ग्रुप इंडिया, चिन्मय लेडीज कलेक्शन, निरामय हॉस्पिटल आणि एक सद्गुरू भक्त. 1967 साली प्रल्हाद महाराजांनी रामेश्वरची यात्रा काढली. म्हणजे त्यांना काहीच करायचं नव्हतं, त्यांची झालेली होती रामेश्वर यात्रा नव्हता. एकदा आमच्या जालन्यातले पंडितराव कुंभेफळकर हे प्रल्हाद महाराजांना जुमायला घेऊन जाऊन आले होते. त्याच्या आधी एकदा महाराज जाऊन आले रामानंद महाराजांच्या काळात. पण लोकांनी सांगितलं, महाराज तुमच्यावर यात्रा करायची इच्छा, त्रिधाम यात्रा, त्रिधाम जगन्नाथपुरी, रामेश्वर, द्वारका, त्रिधाम यात्रा रामेश्वरला. महाराज प्रत्येक ठिकाणी किती लोक होते माहिती आहे प्रवासात महाराजाबरोबर? 500 लोक होते. 500. 9 गाड्या होत्या मोठ्या, 50 सीटर 9 गाड्या. आता तुम्हाला थोडं अवघड वाटेल, पण जे होतं ते सांगतो. प्रवासात सुद्धा महाराजांचं सनातनी आचारसंहिता त्यांनी पाळली. एक स्वयंपाकाची गाडी असायची, त्या सगळं स्वयंपाकाचं सामान, गॅस सिलेंडर काय काय असायचं ते. दुसरी एक गाडी स्वयंपाकी आणि व्यवस्थापक. तिथे गेल्या ती धर्मशाळा घालून पुसून काढून स्वयंपाक धुवून पाणी मारून शेगडी आलं, स्वयंपाक करून स्वयंपाक करायचे असं असतं. आणि तिसरी एक गाडी होती 20 सीटर, तिला त्या काळात हाफ टन असं म्हणत होतं. ती कोणासाठी होती माहिती आहे? हा, लक्षात आहे. 350 महिला होत्या. हा, कोणालाही अडचण आली तर तिने त्या गाडीत बसायचं, या गाडीत बसायचं नाही. अशी यात्रा ऐकली पण नसेल. पाहता काय ऐकली पण नसेल. आमच्या प्रल्हाद महाराजांनी करून टाकली. त्या गाडीत तीच बसायची. कधी 4-5 महिला असायच्या, गाडी रिकामी. महाराजांवर सेवेकरी होते, त्यांना त्या गाडीत लोक घालायचे, जायचे ती रिकामी आहे. पण त्या विद्यालयाची अवस्था अशी असायची, कुठे उतरले की आधी स्नान करा मग पाणी प्या. हे महाराजांचं म्हटलं. महाराज म्हणले, अरे ज्या बायकांना अडचणी जायचे नवरे पप्पाला त्या गाडीत, त्या ब्रह्मचार्याला कशाला ताप पाहिजे त्याचा? विनोदाचा भाग सोडा. पण महाराजांनी 400 लोकांना 500 लोकांना घेऊन यात्रा अशी काढली, तिथे सुद्धा त्यांनी त्यांचा एकही आचार नियमाचा भंग होऊ दिला नाही. यात्रा आली रामेश्वरला आणि ठरलं होतं इथे 3 दिवस मुक्काम करायचा. एक दिवस देवदर्शन. काय सांगावं तुम्हाला, 500 लोकांची दिंडी निघाली ना, क्षेत्रावरचे लोक यायचे हो पाहायला. कोण महात्मा? 500 लोक. रघुपती राघव राजा जय 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 रघुपती राघव राजा रामपती राघव सीताराम. जानकी जीवन स्मरण जय नमः पार्वती करे हर हर हर. पहिला दिवस देवदर्शन, दुसऱ्या दिवशी ते 24 कुंडाचं स्नान आणि भगवान रामेश्वराला लघुरुद्राचा अभिषेक. त्या दिवशी बिट्ट्याचं जेवण. बिट्ट्या का? सुरमा आवडतो ना शंकराला, त्याला बुंदी आवडत नाही, जिलेबी आवडत नाही, सुरमा. म्हणून सगळ्यांना बिट्ट्या आणि परमेश्वराला सुरमाचं जेवण सगळं झालं. आणि तिसऱ्या दिवशी मुक्काम ठेवला होता. सूर्योदय पाहायचा, समुद्रातून सूर्य आणि अस्त. एक दिवस मुक्काम करायचा. लोकांना कोणाला नौकाला येत करायचं, काय करायचं. संध्याकाळची आरती झाली, संध्याकाळची बरं आदल्या दिवशी संध्या झाली महाराजाची. आणि महाराजांनी संयोजकाला बोलवलं. हे बघा, रामाची इच्छा आज इथे मुक्काम व्हावा अशी नाही,
इथून आपल्याला पुढच्या मुक्कामाला जायचं. माणसं किती बरोबर आहेत? 500. रेल्वेच्या काळामध्ये एकदा सकाळी एकदा संध्याकाळी 2च वेळेला यायची. रेल्वे नसायची. रेल्वेची किती 14-15 डबे आणि ठरलेलं दुसऱ्या दिवशीचं बुकिंग. आज काहीच नाही, रेल्वेची वेळ नाही. महाराज म्हणले रामाची इच्छा नाही. म्हणजे संयोजकाने महाराज असं नसतं करताय, 500 लोक न्यायचे, दुसरं काही वाहन नाही आहे, समुद्रावरून जाणारा एकच पूल आहे, त्याच्यावर एकच ट्रेन आहे, ती आता 4 वाजता निघून गेली, आता ट्रेन नाही. काय करायचं ते तुम्ही ठरवा. रामाची इच्छा नाही, आज मुक्काम इथे करा. म्हणजे रेल्वेवाल्याकडे गेले, रेल्वे स्टेशन मास्टरला भेटले. महाराज काही 4-5 डबे प्रवासी आणि 4-5 डबे मालवाहू असं जोडून इंजन जोडलं आणि रात्री 11 वाजता 500 लोक भरले. गेलो. त्या काळामध्ये एवढ्याले ट्रान्झिस्टर्स असायचे. आपल्या पाकिटा एवढा रेडिओ ट्रान्झिस्टर माहिती आहे तुम्हाला सगळ्या एवढे. सकाळी 4 वाजता त्या रेडिओवर बातमी आली की रामेश्वरमध्ये रात्री 12 नंतर मोठं वादळ निर्माण झालं आणि वादळाने जो पूल होता तो पूल तुटून गेलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे आणि तिथे यात्रेकरू थांबतात त्या सगळ्या धर्मशाळा पाण्याने फुल. गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद महाराजांना संध्याकाळी 6 वाजता समजलं. हे यंत्र होतं का? अतिंद्रिय शक्ती ज्याला म्हणतात ती आमच्या प्रल्हाद महाराजांची सदैव जागृत असायची. केव्हा काय घडणार बरोबर सांगायची. महाराजांनी जर तिथून रात्री माणसं काढले नसते, इथं आम्ही कोणी दिसलोच नसतो. त्यांच्यावर होतो ना आम्ही सगळे. वासुदेव हरी झाला. काय सामर्थ्य होतं. स्वतःला इतके झाकून घेत होते महाराज. एकदा काय झालं, एक आमच्या जिंतूर नावाच्या गावाला, जिंतूरची काही मंडळी आहे इथे, एक बाबूराव बाबलीकर नावाचे गृहस्थ होते. ते मुळातले दत्त संप्रदायिक होते आणि त्यांना वासुदेवानंद सरस्वतीचा अनुभव घ्यायची खूप इच्छा होती, पण त्यांच्या नशिबात नव्हतं. ते स्वामीजीने देह ठेवला आणि यांची तर गुरुचरित्राची सारखे पारायण करायचे. एक दिवशी त्यांना स्वप्नामध्ये वासुदेवानंद सरस्वतीने असा दृष्टांत घडवला की वासुदेवानंद सरस्वती आले, आशीर्वाद दिला आणि त्यांना बाजूला करून प्रल्हाद महाराजांनी त्यांनी आशीर्वाद. पुन्हा वासुदेवानंद सरस्वती आले आणि ते म्हणाले, ते आणि मी एक आहे, तू यांचा अनुग्रह घे. यांनी प्रल्हाद महाराजांनी पाहिलं नाही, नाव ऐकलं नाही, काही नाही. नोकरी करणारा मास्तर माणूस. मग दुसऱ्या दिवशी आपल्या आईला सांगितलं त्यांनी. अरे आई म्हणजे प्रल्हाद महाराज तळलीच नेहमीच येतात. मग तळलीच्या लोकांना त्यांनी बोलावलं का इथे प्रल्हाद महाराज आमच्याकडे नेहमीच येतात आणि आता उद्या येणार आहे. अरे वा. बाबूराव मास्तर म्हणले, मी शाळेत तरी गेलो, महाराज आले, आम्हाला ताबडतोब निरोप पाठवा. मी बरोबर तसाच येईल. काय करायचं? परत दर्शन घ्या. शाळेत गेले आणि बरोबर महाराज 10-11 वाजता बाबूराव आले की बाबूरावने साष्टांग नमस्कार. एका वासुदेवानंद सरस्वती शिवाय कोणाच्या पायाला पडणारे बाबूराव देशपांडे होते ना. कोणाचे? मात्र देशपांडेचं वैल नाही, डोळे नाही करून माझ्या प्रेमातले माणसं आहे. तर आले शाळेतून महाराजाला साष्टांग नमस्कार. महाराज म्हणजे बाबूराव उद्या अनुग्रह घ्यायचा. म्हणजे ह्यानी सांगू नये 50 माणसात की वासुदेवानंद सरस्वती मला सांगितलं आणि प्रल्हाद महाराजांचा अनुग्रह. म्हणजे प्रल्हाद महाराजांचा मोठेपणा, नरसिंह सरस्वती वासुदेवानंदाचा आणि याचा मोठेपणा याची लाईन नाही. पण त्यांना माहिती होतं की याला प्रल्हाद महाराजांच्या पायावर घालायचं, म्हणून त्यांनी घटना घडवून आणली. दुसऱ्या दिवशी अनुग्रह झाले आणि पुढे आज सगळे त्यांचं कुटुंब, त्यांचे भाऊ, त्यांच्या भावजया, त्यांच्या पोरी, त्यांचे जावई सगळे प्रल्हाद महाराजांचे शिष्य आहेत. बरं, मला ते नाही सांगायचं तुम्हाला.
असे कुटुंबाचे कुटुंब महाराजांनी लाभाला लावलेले आहे. आता यापुढे जेव्हा जेव्हा महाराज जिंतूरला आले तेव्हा बाबूरावने एक दिवस नैवेद्य ठेवाय. एकादशीचा दिवस रंगनाथ महाराजाला आपल्या घरी नेलं. महाराज साधन द्वादशी आपल्या इथे, तर त्यांच्या बायकोला फार सात्विक बाई होती. त्यांची बायको इथल्या हेलसकरांच्या नात्यातली होती. हेलसकरांचे लोक कोणी असतील इथे गावात आहेत. बाई खूप सात्विक होती. तिनं सकाळी 4ला म्हणून सवळ्याचा स्वयंपाक केला. आता महाराज बरोबर महाराजाच्या बरोबर 5-25 लोक, त्यांनी 50 लोक जेवायला सांगितले. म्हणून त्या शेजारनी बाया स्वयंपाक करायला आल्या. 3 वाजता तो स्वयंपाक सुरू झाला. पूर्वीच्या काळात लाईट होते, पण दिवे किती वापरत होते? 15 व्होल्टचा लाल भडक दिवा, आठवतो? 15 व्होल्टचा इतका उजेड पडायचा. आणि त्याच्यात स्वयंपाक चालला 50 माणसाचा. चिंचगुळाची आमटी केली. कशी गरम भात, भाजी पोळी, बेसनाचे लाडू सगळं होते. काय सांगत नसायचं. आमटी सांगायसारखी आहे. इतकी चांगली आमटी झाली. आम लोकांनी टी जसा प्यावा, आलं का? आम लोकांनी टी एवढा प्रेमाने घ्यावा एवढी प्यावी अशी झालेली आमटी. इथं रहस्य सांगतो तुम्हाला. नैवेद्य झाला, रामाचा नैवेद्य झाला. प्रल्हाद महाराज जेवायला बसले. आमच्यासारखे सगळे 5-25 लोक जेवायला बसले. 2 पंक्ती उठल्या आणि जेव्हा ती आमटी उचलून बादलीत टाकायची तेव्हा समजलं त्यात एवढी पाल. उकळून 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 सारखा जरा ऐक. चरित्रात उल्लेख आहे, गप्पा मारत नाही. मी का सांगतो? प्रत्येकाने चरित्र वाचावं. प्रल्हाद महाराज, मी तुम्हाला 25% कथा सांगितल्या, अजून मी 75% सांगू शकलो नाही. तुम्ही वाचा प्रत्येक चरित्र आणि काय महाराज होते समजून घ्या. आणि समजून महाराजांना नमस्कार करायचा. समजून उमजून त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप करा की आपल्याला पुन्हा जन्म नाही, मृत्यू नाही अशी अवस्था प्रत्येकाची प्राप्त होते. अहो, त्याला गेट पास मिळाला ना, तो कशालाही बाहेर जाऊन आला ते पुन्हा आत जाता येतं ना. त्याचा प्रल्हाद महाराजाचा शिक्का आमच्यावर असलं म्हणजे गेट पास आहे आपल्याला. कुठला? वैकुंठाचा. आपले किती पाप असले तर ते म्हणजे शिक्का आहे का? अनुग्रह कोणाचा? प्रल्हाद महाराज. चले जाओ कुठे? वैकुंठात. ती पाल पाहिली, बायका घाबरल्या, लटलट कापू लागल्या. बाबूराव म्हणजे दुर्वास महाराजांचा पुतळा. दुर्वासाचा तुमचं लक्ष नव्हतं का? हे केलं का? ते केलं. अरे महाराजांच्या कानावर घाला, अंगावर काय वसवस करता? गेले महाराजांकडे. अरे काय झालं बाबूराव? पाल निघाली आपल्या अंगी. 50 लोक जेवून गेले. त्याच्यामध्ये कलेक्टर होते, त्याच्यामध्ये वकील साहेब होते, त्याच्यामध्ये आमचे सुप्रसिद्ध वार्ताहर होते. हो, उकळून उकळून चिमटी झाली पाल. सगळं अडक जेवणाच्या पोटात गेला. एका तासाच्या सगळ्यांचे निरोप येणार. महाराज हे गेले, ते गेले, ते गेले. माझं कसं होईल? महाराज म्हणले असं आहे, आपण रामाला नैवेद्य दाखवला. रामाची दृष्टी पडली. म्हणले तीर्थ टाकलं ना. अरे तीर्थात तुमची विश्वासच नाहीये, श्रद्धा नाही तुमची. तीर्थ अमृत असतं. तीर्थाने सगळे दोष गेले. काही काळजी करू नका. जप करत बसा. 13 माळे जप करायचे बसून. सांगत बसू नका गावभर तुमचं काय झालं, तुमचं काय झालं. पण बाबूराव म्हणजे मास्तर माणूस. मास्तर म्हणजे ऍडव्हान्स. त्यांनी सांगितलं याच्याकडे जाऊन पहा, कोठेकडे जाऊन पहा, त्या जोशाकडे जाऊन पहा, दामोदराच्या घरी जाऊन पहा. कोणी गेलं का? 12 वाजेपर्यंत वाट पाहतात, कोणी गेलं नाही. मला काय सांगायचं? विषाला अमृतामध्ये डायव्हर्ट करणं
विषाचं विषत्व संपून टाकणं ही ताकद आमच्या प्रल्हाद महाराजांची होती. आता तर एक विषाचा प्रयोग आमच्या जालन्यामध्ये झालेला आहे. इथे पंडितराव कुंभेफळकर म्हणून राहतात, त्यांची या बसलेले आहेत, त्यांना विचारा, त्यांचे सासरे बाबा त्या काळी चांगले म्हणजे गर्भ श्रीमंत खूप कुंभेफळ इथून वागून त्याची शेतीवाडी महाराजांवर अपार श्रद्धा आणि गावातल्या लोकांची पंडितराववर श्रद्धा, इतकी श्रद्धा दरवर्षी महाराजाला 1-2 दिवस तिथे घ्यायचे, कीर्तन प्रवचन व्हायचे, अन्नदान करायचे. आमचे पंडितराव पुढे कुंभेफळला इथं तर होतच. इथली रामनवमीची पंगत पंडितरावने सुरू केली 70 सालापासून, अजून चालू आहे. पण सगळ्या गावच्या लोकांना मदत करणारे पंडितराव म्हणून प्रसिद्ध. काय सांगावं तुम्हाला, तिथल्या लोकांनी आमच्या पंडितराव कुंभेफळावर तेव्हा पोवाडा केला होता. मी आठवतो, मला म्हणून दाखवू. पंडितरावर पोवाडा केला होता. इतकं गावातल्या लोकांचं प्रेम. पण कोण प्रतिस्पर्धी होता त्याचं नाव त्यांनी सांगितलं नाही, आम्ही विचारलं नाही. ते माणूस फार मोठ्या मनाचा होता, सांगितलं नाही त्यांनी कोणाला. त्यांनी काय केलं, दररोज आमच्या पंडितरावचा डबा खऱ्या गळ्याच्या दिवसात इथून जायचा. माणूस बैलगाडीमध्ये यायचा, ते काय दूध बीज सगळं भाजीपाला काय काय लागतं तिथून आणायचा आणि बैलगाडीत पुन्हा जायचा. त्याच्याबरोबर पैशामध्ये डबा पाठवायचा. त्यांची मंडळी महासाध्वी होती. महाराज खूप आनंदाने गेलं त्याने तिच्या हातावर डबा भरून पाठवायचा. गड्यांनी त्यामध्ये काय टाकायचं ते टाकलं. एक दिवशी सत्य घटना आहे. आज त्यांच्या घरातल्या लोकांना विचारा, त्यांच्या मुली आलेल्या आहेत, तिथे खाली आहे एक मुलगी त्यांची. विष टाकलं, त्यांनी डबा खाल्ला दुपारी आणि महाराज परिणाम व्हायला लागला. अर्ध्या घंटामध्ये थंडगार पडले. पण त्या काळामध्ये जालन्यात आणायचं म्हटलं म्हणजे सुद्धा मोठा मुलगा आपल्या दत्ता भैया मोटरसायकलवर आली. आई मंदिरातच होती, महाराज होते इथे. सांगितलं असं असं झालं. ती बाई तर तिथेच बिचारी गर्भकरी झाली. विष लागलंय, बोकाऱ्या व्हायला लागल्या, संडास व्हायला लागले, डोळे पांढरे झाले. काय होतं काय नाही. महाराजांच्या बाहेर पडले, तू रामाजवळ आहे ना, तू रामाला सांग, सगळं चांगलं होईल, घाबरू नको. तिच्या अंगावर हात फिरवून बिचारीला आणि त्या माणसाबरोबर दत्ताबरोबर त्यांच्या मोठ्या मुलाबरोबर अंगारात तीर्थ दिलं. आधी त्यांना द्या, यांनी जी किक मारली की महाराज कुंभेफळ तीर्थ दिला, प्रसाद दिला. काय एखादी ओकारी झाली असेल त्यानंतर आमचे पंडित शांत झोपले. महाराज म्हणजे त्यांना जालन्याच्या हॉस्पिटलला चांगलं झाले, हॉस्पिटलला पाठवा. म्हणजे लोकांनी म्हणू नये की प्रल्हाद महाराज मेले, माणसं वाचवतात, आपली प्रसिद्धी नको, त्यांना डॉक्टरकडे पाठवा. खरं का खोटं यांना विचारल्यानंतर अरे करील ते काय नव्हे महाराज. निर्लोभता सांगतो महाराजांची. काय सांगतो, खूपच सांगायचं. निर्लोभता म्हणजे कोणत्याच वस्तूवर प्रेम नाही. एकदा महाराजांचा मुक्काम मेहकरला होता. बरं का, एक सावजी घराणं, तिथे जवळपास आजही 100 घर आहे सावजी समाजाची. आणि सगळ्यांच्या अंगावर मी जेव्हा जात होतो महाराजांबरोबर तेव्हा पाहत होतो. म्हणजे तेवढं तिकडेच लक्ष होतं असं नाही, पण लोक सांगायचे कोणत्याही बाईच्या अंगावर 40 तोळ्यापेक्षा कमी सोनं नव्हतं. अशा बाया होत्या. 40 तोळे. आपल्याला किती लोकांना मिळून एकत्र करावं लागतील 40 तोळ्यासाठी. बरं गंमत समजू नका, खरं सांगतो. पिवळ्या धमक अशा सोनं नसलेले तर बाय. हे काय घरामध्ये व्हायचं ते झालं. वाटल्या झाल्या, बाईचा नवरा म्हणून गेला, त्यानंतर वाटल्या झाल्या. प्रत्येकाच्या वाटलं काय काय सोनं आलं ते आलं. ती बिचारी विधवा झालेली बाई, तिने काय केलं, एक 3 पदराचा कोप, 3 पदराचा कोप करायचं काय सोना. आता हे बघा, इथं नसल्यावर अंगात घालून काय फायदा आहे का. पहिले बायांना त्याचा शोक नव्हता फार. नवरा आहे तोपर्यंत एवढी पावशेर नथ घालायच्या, बोलता येत नव्हतं, तोंड वाकडं, हात वाकडं.
ते नथ वापरतात अवघड असतं पाहिलं तुम्ही रोज नथ घालायची सवय नसली ना त्या बाईला नथ घातली ना ती गोष्ट इतकं परीक्षण करत बसून मी त्या बाईचं सांगतो ती बिचारी लागली घालू शकत